हा बरं मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. परत आपलं स्वागत आहे मित्रांनो कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत बजाज पल्सर येऊन जाते मित्रांनो 150cc मध्ये. आणि मित्रांनो, जेव्हापासून गाडी लॉन्च वगैरे झालेली तेव्हापासून खूप जास्त प्रसिद्ध आहे मित्रांनो. आणि जसं जसं टाइम बदलत चालला तर गाडीमध्ये अपडेट पण खूप जास्त होत चालले. तर आता आपल्यापाशी मित्रांनो 2026 ची अपडेटेड बजाज पल्सर आहे मित्रांनो 150cc मध्ये. आणि यामध्ये तुम्हाला सिंगल सीट आणि स्लिप सीटचं पण ऑप्शन वगैरे दिलेलं आहे मित्रांनो. जे स्लिप सीटचं ऑप्शन मित्रांनो ते तुम्हाला थोडं एक्सपेन्सिव्ह जाऊ शकते कम्पेअर टू सिंगल सीट आपण पाहायला गेलो मित्रांनो. तर बाकी आज आपण करणार मित्रांनो गाडीचे डिटेल रिव्ह्यू करा मित्रांनो मराठीमध्ये, ज्यामध्ये मिनिमम डाऊन पेमेंट फीचर सगळं तुम्हाला सांगणार आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करा. सगळ्यात पहिले चालू करा मित्रांनो. या प्रकारचे आपले जे दिलेली मित्रांनो, इथे तुम्हाला बजाजचं लोगो किंवा पर्सची पॅकिंग वगैरे काही येणार नाही मित्रांनो. टिपिकल जशी आपली चावी करायची मित्रांनो, नॉर्मल तशी आपली जाते, जशी आपली पहिली चावी यायची मित्रांनो, बघू शकता तुम्ही. बाकी आता आपण बोलू आपल्या गाडीच्या प्राइसिंग बद्दल. तर या गाडीची ऍक्च्युअल प्राइस मित्रांनो बजाज शोरूम वाशिम मध्ये 1,12,991 रुपये मित्रांनो. आणि जिची मिनिमम डाऊन पेमेंट वगैरे ते तुम्ही 30 ते 35 रुपये आरामात करू शकता मित्रांनो. बाकी तुमच्या सिव्हिल स्कोर वरती बी डिपेंड आहे. बाकी अजून माहितीसाठी मित्रांनो तुम्ही कॉल वगैरे करू शकता. बाकी मित्रांनो, आता बोलू आपल्या गाडीच्या इंजिन बद्दल. तर यामध्ये तुम्हाला 4 स्टॉकचं 2 वॉलचं ट्विन स्पार्क BX6 कंपनी DTS-i इंजिन येऊन जाते मित्रांनो, जी की आपल्याला 149.5cc मध्ये जाते मित्रांनो. 14 PS पॉवर करून देते मित्रांनो. आणि टॉर्क आपल्याला 13.4 न्यूटन काढून देते मित्रांनो. राही गोष्टीच्या पेट्रोल टँक बद्दल तर 15 लिटर मिळून जाते मित्रांनो. आणि याच्यामध्ये आपले जे क्लच टाईप दिलेली ती आपल्याला मित्रांनो ग्रेट मल्टीप्लेट मध्ये दिलेली आहे. बाकी आता आपण बोलायला गेलो ओव्हरऑल डायमेन्शन बद्दल मित्रांनो, तर हिची टोटलची लांबी करायची ही आपल्याला 2055 mm मध्ये मित्रांनो. जी उंची करा मित्रांनो 765 mm मध्ये मिळून जाईल. गाडीची उंची करा आपल्याला 1060 mm मध्ये मिळून जाईल मित्रांनो. करा मित्रांनो ते आपल्याला 1320 mm मध्ये मिळून जाईल मित्रांनो. राहिली गोष्ट आपल्या गाडीच्या गरम बद्दल तर 165 mm मध्ये मिळून जाईल मित्रांनो. बाकी जो आपल्या गाडीची स्टाईल हाईट वगैरे मित्रांनो, तर ही आपल्याला 785 mm मध्ये मिळून जाते मित्रांनो. गरबडे आपण पाहायला गेलो मित्रांनो तर 148 kg मध्ये मिळून जाईल आपल्याला. आणि आता आपण पाहिलं ब्रेक डायमीटर बद्दल. तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला समोर डिस्क वगैरे ऑफर केला जातो, पाठीमाग आपल्याला ड्रम ब्रेक म्हणजे ABS ब्रेक आपल्याला ऑफर केला जातो मित्रांनो. तर समोर आपल्याला डिस्क वगैरे ऑफर केलेला आहे, याचा जो डायमीटर वगैरे आहे हे आपल्याला 260 mm मध्ये मिळून जातो. आणि पाठीमागे जात नाही ते आपल्याला 130 mm मध्ये मिळून जातो मित्रांनो. तर ही गोष्ट मित्रांनो आपल्या गाडीच्या माझ्या बद्दल. तर 45 ते 50 किलोमीटरचा माझ्या आहे कंपनी क्लेम. आणि जी टॉप स्पीड वगैरे मित्रांनो ही आपल्याला 115 किलोमीटरची सांगितलेली कंपनीद्वारा. बाकी मित्रांनो, आपल्या जे गाडीचे लोकर आपण या करून जातो मित्रांनो. आणि जसं अपडेट झाली थोडं चेंजेस अपडेट जातो मित्रांनो पाहायला गेलो आपण तर. थोडं अलगच वाटते गाडी जसं पाहायला गेलो आपण तर. सगळ्यात मित्रांच्या हेडलाईट वगैरे बद्दल तुम्हाला ऑल इंडिया सेटअप करून जाते. हेडलाईट मध्ये मित्रांनो GRS वगैरे मधात तुम्हाला लोबी खाली आपल्याला हायपिंग करून जाते मित्रांनो. जो आपल्याला ऑल इंडिया मध्ये आहे, इंडियन आपल्याला जाते मित्रांनो LED मध्ये याच्यामध्ये. त्याचे आपण जर पाहायला गेलो टायर्स वगैरे बद्दल मित्रांनो, तर यामध्ये तुम्हाला 90, 100, 70चे टायर वगैरे दिलेले. आणि जे ट्यूबलेस टायर वगैरे मित्रांनो तसे त्याच्यासमोर आपल्याला डिस्प्ले वगैरे ऑफर केलेला आहे, डिस आणि ABS वगैरे. 260 mm चं डायमीटर आहे मित्रांनो. पाठीमाग आपल्याला ड्रम ब्रेक ऑफर केलेले आहेत आणि ABS याच्यात मिळतो मित्रांनो. 130 mm मध्ये येऊन जाते ड्रम ब्रेक वगैरे याच्यात. बाकी मित्रांनो येतं जाते इंजिन वगैरे मित्रांनो 149.5cc मध्ये इंजिन जाते मित्रांनो. 14 PS पॉवर काढते, 13.4 न्यूटनचा टॉर्क काढते मित्रांनो. बाकी मित्रांनो याच्यात ही आपल्या याच्यात जरा अलग टाईप दिलेले. बाकी मित्रांनो हार्ड प्लास्टिक वगैरे आपल्या खाली दिले मित्रांनो. जर गड्डा वगैरे असतो काही लागावं नाही असं वाटतं फक्त मित्रांनो. बाकी सिंगल हॉर्न वगैरे याच्यात दिलेले मित्रांनो. आणि गाडीमध्ये तुम्हाला किक स्टार्ट आणि सेल्फ स्टार्टचा ऑप्शन वगैरे दिलेला आहे. जर उद्या चालून बॅटरी वगैरे खराब झाली तुम्ही किक ना स्टार्ट वगैरे करू शकता. ब्रेकिंग मध्ये तुम्हाला 60 आणि 40 ऑप्शन करून जाते मित्रांनो. बाकी वरती तुम्हाला इथं पल्सरची बॅजिंग करून जाते मित्रांनो. बघू शकता तुम्ही पाठीमागे तुम्हाला 150ची बॅजिंग करून जाते मित्रांनो. बाकी याच्यात पाठीमागे आपण टायर पाहायला गेलो आपण तर यामध्ये तुम्हाला मित्रांनो 100, 90, 17 टायर वगैरे दिलेला मित्रांनो. आणि हा पण आपल्या ट्यूबलेस मध्ये जाते मित्रांनो. बाकी या प्रकारे आपल्या गाडीचं व्हॅल्यू करा मित्रांनो, हे आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. आता आपण आपल्या गाडीच्या मीटर बद्दल. तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला आता फुल्ली डिजिटल मीटर ऑफर केलेले आहे कंपनीद्वारा. आणि इथं तुम्हाला की आता फीचर्स काय काय मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्हाला इथं डिजिटल स्पीड वगैरे दिसून जाईल. त्यानंतर मित्रांनो ब्लूटूथ कनेक्टिव्ह वगैरे आहे. जर तुमची गाडी सर्व्हिसला आली ते तुम्हाला दाखवून देईल. सर्व्हिस दिवस तरी तुम्हाला दाखवून देईल. साईड स्टँडचे वॉर्निंग वगैरे तुम्हाला दिसून जाईल मित्रांनो. टाइम वगैरे रिफ्यूज ऑप्शन वगैरे त्याच्यात नॉर्मल येऊन जाते मित्रांनो. बाकी याबद्दल तुम्हाला पार्किंग लाईट चालू हे दिसून जाईल. बाकी ABS आणि इंटरनेट वगैरे चालूच राहते मित्रांनो. बाकी आपण अजून जर पाहायला गेलो मित्रांनो, तर जर त्याच्याने तुम्हाला तशी मित्रांनो ब्लूटूथ कनेक्टिव्ह वगैरे दिलेली आहे. बाकी मित्रांनो तशी तुम्हाला ब्लूटूथ कनेक्टिव्ह दिलेली आहे. तुम्ही याला मेन कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो. त्यामुळे तुम्ही पल्सर
त्यानंतर तुम्हाला ट्रिप ए बी वगैरे लावायचे असेल, जसं ट्रिप ए चालू आहे, ट्रिप बी इथून तुम्ही लावू शकता मित्रांनो. पूर्ण कंट्रोल तुम्ही receive करू शकता. बाकी मित्रांनो तुम्हाला याच्यातून बजाजचा ऍप वगैरे पण जाते, ज्यानंतर तुम्ही याला म्हणजे की आपल्या ऍपचं डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अजून माहिती वगैरे मिळून जाते मित्रांनो. बाकी याच्यात टर्न बाय नेव्हिगेशन वगैरे असते मित्रांनो, ते फीचर्स ह्याच्यात नाहीये, किंवा क्रूज कंट्रोल सारखे अपडेट वगैरे याच्यात सध्या नाही आलेत मित्रांनो. पल्सर 150 मध्ये पण नाही आलेत आणि 125 मध्ये पण नाही आलेत मित्रांनो. बाकी या बाजूला तुम्हाला किल स्विच वगैरे आपल्याला मिळतात मित्रांनो, खाली सेल्फ स्टॉप वगैरे आपल्याला दिलेले आहे. या बाजूला तुम्हाला हाय लेवलचं ऑप्शन दिलेले, हाय लेवल वरचे करू शकता याच्यावर चांगली दिसशी. बाकी तुम्हाला मोड्स ऑप्शन दिले, इंडेक्सवर आपल्या या बाजूला दिले मित्रांनो, खाली आपल्या हॉर्न वगैरे याच्यात मिळून जाईल. E20 याच्यातनी सिस्टमवर आपल्याला दिलेली आहे. 15 लिटर याच्यातनी पेट्रोल टँकवर आपल्याला ऑफर केलेलं आहे. 3.6 लिटर किंवा 3.5 लिटर जवळपास तुमच्यातनं रिझर्व ठेवावं लागेल तुम्हाला. बाकी तुम्हाला स्टेरिंगवर याच्यातनी ऑफर केलेली मित्रांनो, त्याचं काय काम आहे हे तुम्हाला पण माहिती मित्रांनो. बाकी सिंगल सीट संग आपल्याला येऊन जाते मित्रांनो, कम्फर्टेबल आहे तशी ही. ठीक आहे, जायचं असेल तर आरामात बसून जाऊ शकता. पण स्लिप सीट ऑप्शन जर घेतलं मित्रांनो, जे काही आपल्याला या प्रकारची व्यवस्था नाही, तर यामध्ये तुम्ही तिघे जण बसू शकत नाही मित्रांनो, बरोबर प्रॉब्लेम जाऊ शकते. पण यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम नाही, तुम्हाला जास्त स्पेस करून जाते. बाकी ट्रान्समिशन बद्दल पाहायला गेलं त्याच्यात आपल्याला 5 स्पीड येऊन जाते मित्रांनो, एक गेअर समोर लागून जाते, बाकी 4 गेअर आपल्या पाठीमागे लागतात मित्रांनो. बाकी बजाजचं लोगो आपल्या इथं दिल्यानंतर बघू शकता तुम्ही, खाली आपल्या हार्ट वर येऊन जाते. आणि ज्याची तुम्हाला जशी डिलिव्हरी घ्याल तर तुम्हाला इथे प्रोडक्शन गाडी वगैरे लावून भेटतात मित्रांनो, मिरर वगैरे अजून लावून भेटतात, म्हणजे अशी रिवर्स सध्या गाडीवरती जास्त लावलेली नाहीये. बाकी पाठीमागे मित्रांनो तुम्हाला जसं लेडीज वगैरे बसतात तर पाय ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे. आणि खाली तुम्हाला मित्रांनो मेन्शन वगैरे पण ज्यातून ऑफर केलेले आहे. बाकी नॉर्मल ज्यातून सस्पेन्शन आपल्याला जाते मित्रांनो, तिथे तुम्हाला 150 ची बॅजिंग करून जाईल. बाकी मित्रांनो आपल्या गाडीचे जे बाकी आपल्या गाडीची रिअर पोस्टर वगैरे मित्रांनो या प्रकारे येऊन जाते मित्रांनो. आणि जे टेललाईट वगैरे हे टिपिकल मित्रांनो जेव्हापासून स्टार्टिंग तेव्हापासून आपली याच प्रकारे येऊन जाते मित्रांनो, एलईडी मध्ये खूप छान आहे. इंडेक्सवर थोडं अपडेट केले मित्रांनो, आता एलईडी मध्ये आपल्या याच्यात दिले मित्रांनो. नंबर प्लेट तुम्ही याच्यावर लावू शकता मित्रांनो. आणि 100 सेक्शन आपल्या याच्यात टायर दिले मित्रांनो, 190 17 टायर दिले मित्रांनो. बाकी चेन वगैरे प्रॉपर याच्यात मिळून जाईल मित्रांनो आपल्याला. या प्रकारचे रिअर लुक करून जातात मित्रांनो. बाकी इथे तुम्हाला हँड सुद्धा दिलेले मित्रांनो, पाठीमाग जो कोणी बसेल तर आरामात बसू शकतो पकडून वगैरे. बाकी याच्यात नाही नॉर्मल सस्पेन्शन वगैरे दिलेले मित्रांनो, म्हणून का सस्पेन्शन याच्यात नाही तसं काही. बाकी मित्रांनो तुम्हाला आपला रिव्ह्यू वगैरे कसा वाटला मराठीमध्ये कमेंट करून सांगा. आणि यानंतर तुम्हाला अजून पण त्या गाडीचा रिव्ह्यू वगैरे बघायचा असेल मराठीमध्ये ते पण तुम्ही सांगा मित्रांनो. चला भेटा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आजच्या व्हिडिओ राम